जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आजचा खरं हा मोर्चा होता. मोर्चांमध्ये काही चिंतेश्वर समोरून आले. खिशातून कोणाकडे काही असतात त्यांच्या जास्ती लक्ष देत, कारण जी घाण आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. त्याच्याकडे करतो आपण तरी लक्ष देत नाही. पण आज जो बालिशपणा होतो, जो भाजपचा बालिशपणा, जो भाजपचा भ्रष्टाचार आहे, तर त्यांच्याचमुळे जगासमोर आलेला आहे. ते जरा राहू दे. स्पीकर काय करतो पाहायला गेलं तर खासदार, इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले. वैभवजीची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती, उत्स्फूर्त होती. आणि मला वाटतं आपण सगळेच, काल मी अंबादास आणि परवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही, आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिला पाहिजे. महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, तिकडच्या मातीतल्या माणसं आहोत. भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचार पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतल्या इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं. कालच रात्री मला राजन साळवी साहेब आले, विनायक राऊत साहेब आले, जय पाटील साहेब, भरतीवर साहेब आणि सगळे आले. माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले. आणि म्हणून जे आपण जे बोलतो ते खरं आहे. ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो, देशभरात आहे. भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत होतो, पाऊस थांबायला आला, मी जर विनंती करून थोडी थांबा पावसाला. पण 10 वर्ष आपण पाहतो जे जे भाजपने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे. कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये तिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाही. मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी निंदेने केलेल्या 2 वर्षी मुंबई महानगरपालिकेचे घोटाळे असो, पुण्यातलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर, तिथे पण गळती लागलेली आहे. मोदी साहेबांनी त्याचं अनावरण केलं घाई घाई. असं या पुतळ्याचं जिथे अनावरण केलं घाई घाई निवडणुकीच्या आधी, तसंच जगाला दाखवलं की मीच केलं हे दाखवायला. म्हणून ज्या मंदिराचं त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले जीव दिले, शिवसैनिकांनी आपले जीव दिले, आंदोलन झाली 20 वर्ष जे काही चालू होतं अयोध्येमध्ये देशभरात, त्याच्यावर आपण बघितलं पाणी करायला अक्षरशः भीमत पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोक होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आपण पाहिजे. मग दिल्ली असेल, केदारनाथ चुकींची की जिथं सोन्याचं घोटाळा असेल, हे आहे संसद भवन, नवीन संसद भवनात देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे. जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते आणि हेच नाही दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं, कुठेतरी रेल्वेचा पुढचा रोज ऍक्सिडेंट होतोय. मुंबई गोवा महामार्ग गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की सुद्धा विकास पुरुष आहे, 5 मिनिटात आपले 5 किलोमीटर पळवतो. गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला तुमच्या मित्रांना ती टेंडर दिले तर स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा. मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, आणि तेच काय तर हा जो पुतळा होता याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं या भाजपवाल्यांनी, या मुंडे सरकारने, या खाते सरकारने. हे जगासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपले, कोणाला हे शकतो, पण कुठलाही एक्सपिरियन्स जे असताना जो पुतळा बनवला आहे दैवाबरोबर तुम्ही पुतळा बनवलेला आहे, त्या पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते. आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे समुद्रकाठी जो पुतळा तुम्ही अनावरण केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये 1886 साली, म्हणजे 138 वर्ष वादळ झेलत आहे, पाऊस कधी बर्फ सगळं काही झेलत असतं. वैभवजी जाऊन पाहण्यासारखं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसं तर तसं आहे, पण हा पुतळा 8 महिन्यात पडला. सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, अजून काही झालं नाही. हा आपली कोण हा फरक झाला कसा, जसं भाजपच्या रेवणराव नावाच्या राक्षसाला बऱ्याच जणांना पळू दिलं होतं, तसं आपल्याला पळू दिलं होतं. हे आपले कोण आहेत, कुठे गेले हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे. मुख्य गोष्ट हीच नाही, काल परवापासून आम्ही ऐकतोय की हे असे नावाचं जे एक तरुण माणूस आहे तो कुठचं तरी कोणाचं तरी मुलं
पाहिल्यानंतर ही सगळी गोष्ट आहे, पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, ह्या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही, दुःख झालं की नाही, वेदना झाल्या की नाही, झालं तर झालं ना. आपण महाराष्ट्राची माणसं आहात, हे आपल्या अस्मितेला शिवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राचा स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्याला उत्तर देणार की नाही? सांगतात अरे वाराला दुसरे निर्लज्ज मंत्री राजकीय नेता जो निर्लज्ज असतो, टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता विश्वास केसरकर साहेब, ते सांगतात याच्यातून बैठकीत गेली चांगलं होईल. मला भीती अशी व्हायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधतात, तिथे पण असा पुतळा बांधण्याची तयारी सगळीकडे भ्रष्टाचार करतात. खरं संविधानाला राग येतो, मला महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, मला छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधले जे एअरपोर्ट आहे त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं. मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये. जयंत पाटील साहेब इथे मुंबईमध्ये मुंबई एअरपोर्ट जे आहे त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पर्रिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे विमानतळ आहे तिथे नाव याच भाजपने महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं घ्या, कोणालाही याचा विरोध नाही. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये जिजाबाई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगर विमानतळ दिलेलं आहे त्याचा तुम्हाला विरोध काय, एवढा महाराष्ट्र देश काय. आणि म्हणून आजपासून आपलं ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत आणि सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी समाजासाठी जगायचं आहे. समोरून अफजल येतील, अफजल खान येतील, अनेक लोक हे मोगल जे आहेत दिल्लीमधले भाजपवाले हे आपल्या रांगावर येतील, धमकवण्याचा प्रयत्न करतील, ईडी आयटी सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही, झुकवं तर तुम्हालाच झुकवू, हा महाराष्ट्र झुकणार नाही. लढायला तयार आहात का? लढायला तयार आहात का? लढायला तयार आहात का? आजपासून सांगायचं, मिंदे सरकार, मिंदे सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, खोके सरकार, खोके सरकार, महाराष्ट्र द्वेष्ट सरकार, मिंदे सरकार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.